आज मी आलो आहे साताऱ्याला आणि साताऱ्याला सुखश्री प्युअर व्हेज या ठिकाणी थाळी खायला. आता प्युअर व्हेज हे एक्सटेन्शन ऐकून असं वाटतं की इथे ऑल्सो थाळी आहे, म्हणजे बाकीचे पदार्थ भरपूर मिळत असतील. तसं नाही आहे, हा डायनिंग हॉलच आहे, जरी नाव सुखश्री प्युअर व्हेज असतं तरी. पण याचं लोकेशन खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. आपण जर इथून बँगलोरला जात असू, गोव्याला जात असू, खाली कोल्हापूरला जात असू, तर हायवेवरनं फक्त खाली यायचं, इमिजिएट डायनिंग हॉल लागतो, मस्तपैकी जेवायचं आणि पुढे जायचं. सो लोकेशन खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे याचं. मी साताऱ्यामध्ये थाळ्या कवर करण्यासाठी आलो आहे आणि मला काही लोकांनी सांगितली इथली थाळी खाऊन बघा, छान आहे. किंमत पण अगदी 280 रुपये वगैरे अशी कमीच आहे. आणि आत्ता बघता इथे 1 2 3 4 5 6 7 8 वाट्यात भरपूर असं जेवण येणार आहे. तर हां, आणि नेहमीप्रमाणे मी आधी 24 तास फास्ट केलेला आहे, म्हणजे उपवास केलेला आहे. अशी मोठी थाळी खायची म्हटल्यानंतर पोट जरा रिकामं पाहिजे आणि जिभेचे सेन्सेशन्स स्ट्रॉंग पाहिजेत. चला तर त्यांना सांगूया आपण, पदार्थ वाढायला सुरुवात करा आणि बघूया याच्या थाळीमध्ये आज काय काय येतं ते. वा, सो 1 2 3 4 5 6 7 8 वाट्या तर भरलेल्या आहेत. पर्सन आयटम्स आहेत 2, हे टिक्की आणि हो मोहनथाळ. ओके, मोहनथाळ, मोदक, तूप त्याच्यावरती, आणि वा फुलका, पुरी, त्याच्यावरही तुपाचा अभिषेक. वा ग्रेट. सो थाळी प्रॉपर फिलअप झालेली आहे. मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो यांच्या चवी कशा आहेत त्या. त्याच्या आधी सगळ्यात पहिले हॉट अँड सॉर सूप आहे इथे. म्हणजे चायनाने आक्रमण इंडियन थाळीमध्ये कसं केलं आहे, तर हे सूप त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर ही पनीरची भाजी छान वाटते आत्ता तरी. पुढे ही कटहल म्हणून जो काही पदार्थ दिला आहे तो आहे. ह्याच्या आधी आपण सुखश्रीची थाळी केलेली आहे. मला वाटतं वाईला असताना, वाईला पण सुखश्री म्हणून हॉटेल तेव्हा चालू झालं होतं जस्ट, त्यांची आपण थाळी तेव्हा तिथे केलेली. त्यांची अशी ब्रांच आहे का काय मी चेक करतो, त्यांना विचारतो. पुढे ते पनीर आणि हा जो आहे तो बटाटा आणि पालक दिसतोय. हा कॅबेज वटाणा, फार छान नाव दिलं कॅबेज वटाणा. आमटी आहे, कढी आहे, ही रबडी आहे आणि हे सूप, आणि बाकी मग ढोकळा वगैरे वगैरे. चला तर मी आता सूप पिऊन, म्हणजे सूप हा आपल्या संस्कृतमधून आलेला, सुपाच्छ वरून आलेला हा शब्द आहे सूप नावाचा. सो ते सुपाच्छ म्हणजे सूप आता मी पितो आणि चव सांगतो लगेच. छान आहे. हॉट अँड सॉर म्हटल्यानंतर आपल्याकडे जी आपल्या जिभेवरती लगेच चव येते तशीच चव आहे, पण कमर्शियल नाही आहे. घराही बनवल्यानंतर जसं येतं एक माइल्ड टेस्ट त्याला, आणि पित राहावं अशी टेस्ट. बाहेर गेल्यानंतर आपण एक ते बाउल प्यालो किंवा परत काहीच खावतही नाही पुढे, एवढे त्याच्या टेस्ट प्रचंड बेकार असतात. पण हे तसं नाही आहे, छान टेस्ट आहे याची. पुढे मी टेस्ट करतो कढी. सो कढी खूप छान कढी आहे, गोड नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. किंचित आंबट आहे, जशी पाहिजे तशी परफेक्ट. ही आहे डाळ आमटी वॉटेवर, चेक करतो काय ते. डाळीची इटसेल्फ जी चव असते, म्हणजे मल्टिपल डाळी आहेत त्या त्याच्यामध्ये असलेल्या. सो 2-3 डाळी एकत्र करून केलेली आमटी आहे, चव लगेच कळते त्याची वेगळी. आणि लसूण आणि कोथिंबीर वापरून जे आहे त्याला छान चव आणतात त्या आमटीला, जशी ती चव आलेली आहे. पुढे मी ही छानपैकी कॅबेज वाटाणा असं म्हटलं, अरे मस्त, कोणता तरी स्मोकी फ्लेवर त्याला त्यांनी दिलेला आहे आणि तो छान आहे, आवडलेला आहे. पुढे पालक आणि बटाट्यापेक्षा मी पालक टेस्ट करतो कसं ते. तेल वगैरे छान वापरलेलं दिसतंय, म्हणजे भरपूर प्रमाणात आहे ऑलरेडी. टेस्ट छान आहे. आपल्या कोणत्याही वयोगटातल्या मित्रमैत्रिणीला कोणताही त्रास होणार नाही या टाईपची ही टेस्ट आहे. पुढे कटहल, म्हणजे मूग असतात आपले भाजलेले मूग, आणि मिक्स अजून बाकी दिसतात कडधान्य, त्याचेही अतिशय माफक प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लसूण वापरलेला आहे, त्यामुळे टेस्ट त्याची एनहान्स्ड आहे. प्रॉपर छान व्यवस्थित टेस्ट आहे.
पुढे पनीरची भाजी. आता हा शब्द लोक वापरतात, पण पनीर इटसेल्फ ही भाजी नाही आहे, किंवा मी त्याला पनीरचं कालवण असा शब्द वापरतो. बऱ्याच लोकांना आवडत नाही, पण माझ्यासाठी हे पनीरचं कालवण आहे. त्या कालवणाचा जो मसाला आहे तो कसा आहे, कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही करतात टिपिकल तशी ग्रेव्ही आहे. चव छान आहे, पण माझ्यासाठी ते अवॉइडेबल आहे. बाकी एवढ्या चविष्ट गोष्टी असताना मी काही फार त्याच्यावर लक्ष दिलं असं वाटत नाही आहे. पुढे त्याची टिक्की आहे ती गरम आहे, वरनं कुरकुरीत आहे, आतनं सॉफ्ट आहे, मटार आतमध्ये, बटाटा आतमध्ये. चव छान आहे. याला ओरिजिनल चवीपेक्षा याला चटणी लावून खायचं असतं. या चटण्यांच्या टेस्ट नंतर सांगतो कशी आहे ती. ढोकळा किंचित ड्राय हा, आणि हा मिरीचे त्याच्यामध्ये हे दिसतात बारीक 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 कण. चिटच्या ढोकळ्याची चव तशी कमीच आहे. हाही चाटणाला लावून चटणी लावून खाण्याची गोष्ट आहे. ओव्हरऑल टेस्ट ज्या आहेत छान आहेत. गोडाच्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला नंतर सांगतो. चला तर मी आता खायला सुरुवात करतो आणि मध्ये मध्ये काय वाटेल त्याचे फीडबॅक देत राहतो. पापडी चाट. सो दही आहे, पापडी आहे, शेव आहे, आणि बघूया. छान आहे. हिरवी चटणी वरनं आहे, गोड चटणी नाही आहे. सो एक साधारण पापडी चाट जशी पाहिजे त्या टाईपची आहे. फुल्ली क्वालिफाईड नाही आहे पापडी चाट म्हणून, चांगली आहे, आवडलेली आहे. जसं दहीवडा मला आणखीन जास्त आवडला असतं इथे असता तर. स्वीट्समध्ये मोहनथाळ दिलेलं आहे यांनी. अतिशय तुपकट शुद्ध चांगलं तूप, ओतप्रोत भरलेला असा हा मोहनथाळ आहे. म्हणजे मला सुद्धा तूप आवडत नाही, पण हिची चव आहे गोड प्लस डाळीची प्लस ती तुपाची. हा हा हा, मस्त आवडलेला आहे. पुढे हा मोदक आहे. मोदक हाताला जाड पारीचा लागतो आहे आणि त्याने तूप त्याच्यावरती ओतलेलं आहे. मोदक आत्ता हे शूटिंग होतं जरा गार झालेलं आहे, पुढचा मे बी घेईल तेव्हा तो गरम असेल. पारी जाड आहे, आपलं सारण हे अतिशय छान आहे, जमलेलं आहे. हां, ही जी डाळ आहे ही मूग, तूर आणि चणा डाळ अशी एकत्र करून केलेली आहे. तर त्यांनी त्रिवेणी डाळ वगैरे असं त्याला नाव दिलेलं आहे साजेसं, आणि चव छान आहे, खरंच छान आहे. तर यांची रबडी साय दिसते, पण जशी बाय डिफॉल्ट डेन्स पाहिजे ते जरा कमी आहे. पण सुखश्रीची जी वाईची होती ती खूपच डेन्स होते. बोय यांची चव कशी आहे ती. ड्रायफ्रूट्स भरपूर आहेत टाकलेले आणि खूप कमी गोड आहे. म्हणजे आपल्यावेळी प्रत्येकाला आवडेल या टाईपची हे चव आहेत. पण त्यांनी जरा जायफळ किंचित टाकलं असतं आणि किंचित त्यांनी जर वेलदोडा टाकला असता तर चव अजून एनहान्स झाली असते. माझं सजेशन असेल की त्यांनी ही जरा टेस्ट एनहान्स करायला पाहिजे. पण आत्ता जे आहे ॲक्सेप्टेबल आणि छान आहे. त्यांनी राईस आणला, खिचडी आणली, तूप आणले बरोबर, पण माझं पोट ऑलरेडी भरलेलं आहे त्यामुळे मी त्यांना घेणार नाही. सो नाही, थँक्यू नाही. ओव्हरऑल टेस्ट खूप छान होत्या, मस्त होत्या, आवडलेल्या. सो माझ्याकडनं याला परत भरपूर मार्क्स. आणि आवडलेला पदार्थ म्हणजे रबडीच यांच्याकडची. मोदक चांगला होता पण पारी जाड होती त्याची, आणि मोहनथाळ तो मला फार आवडला. पण मी एकच वडे घेऊ शकलो त्याचे. सध्या मी आहार थोडा कमी केला आहे, सो मी रिफिल्स अवॉइड केले. ओव्हरऑल टेस्ट छान होत्या. सातारामध्ये शिरून इथे हायवेवरनं उतरून ही थाळी खाण्याचा वर्थ आहे डेफिनेटली. सो वेरी गुड एक्सपिरियन्सेस चॅनल मी मित्रगुरू सॅन ऑफ करतो. या थाळीवरून परत भेटूया अशाच कुठल्या तरी छान थाळी ब्लॉगमध्ये. शुभम भवतु. थँक्यू.